बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते। पाकिस्तानच्या लाहोर शहरामध्ये सकाळी अनेक ठिकाणी मोठमोठ्या स्फोटांचा आवाज ऐकू आलाय। या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये अफरातफरीची परिस्थिती निर्माण झाली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय। अद्याप या स्फोटांमागील कारण स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र प्राथमिक माहितीनुसार काही भागांमध्ये स्फोट झाल्याची शक्यता आहे। या स्फोटांमुळे काही इमारतींना नुकसान झाल्याची माहिती आहे। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधींकडून आपण माहिती घेणार आहोत। मात्र आता सध्या तरी ही महत्त्वाची बातमी ती म्हणजे लाहोरमध्ये 3 स्फोट झाल्याची माहिती आहे। या बॉम्बस्फोटानंतर लाहोर एअरपोर्ट बंद करण्यात आलेले 3 बॉम्बस्फोट झालेत आणि त्यामुळे आता लाहोरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। बॉम्बस्फोटानं लाहोर शहर हादरलंय। पाकिस्तानमधल्या लाहोर शहरामध्ये 3 स्फोट झालेले आहेत। या घटनेची माहिती मिळताच अनेक भागांमध्ये आता अफरातफर माजलेली आहे, तर नागरिक सुद्धा भयभीत झालेले आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडे। शिवाजी, काय अपडेट्स आहेत? वरना लाहोरमध्ये धमाक्याचा आवाज म्हणजे एक ब्लास्टचा आवाज आलेला आहे आणि पाकिस्तानचं लाहोरमध्ये अफरातफरी माजलेली आहे। कुणी ब्लास्ट केला याची अजून काही माहिती नाहीये। जवळपास 3 ब्लास्ट झाले असल्याची सूत्रांची माहिती आहे। पाकिस्तानी मीडियाच्या हवाल्याने जी बातमी येते त्यात 3 ब्लास्ट झाले असल्याची माहिती आहे। आणि या हल्ल्यानंतर पाकिस्तानचं जे लाहोर एअरपोर्ट आहे, लाहोर एअरपोर्ट बंद केलेला आहे आणि एकूणच पाकिस्तानला हे ब्लास्ट का झालाय याची अजून त्यांच्या सैन्याला पण माहिती नाहीये, पण लोक रस्त्यावरती आलेले आहेत। 3 ब्लास्टचे आवाज लाहोरमध्ये ऐकू येत होते आणि लोक रस्त्यावर उतरलीत। पाकिस्तानमध्ये अफरातफरी सुरू झाली आहे आणि हे ब्लास्ट कुणी केलेत अजून याची माहिती पाकिस्तानी मीडियाकडून नाही दिली गेलेली आणि कुणाकडून दिली गेलेली नाही। ठीक, शिवाजी, वेगवेगळे अपडेट्स याबाबतचे घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर लाहोरमध्ये 3 स्फोट झालेत। हे बॉम्बस्फोट कुणी घडवले याबाबतची माहिती अजूनही पाकिस्तान सरकारकडून देण्यात आलेली नाहीये, मात्र बॉम्बस्फोटानंतर लाहोर एअरपोर्ट बंद करण्यात आलेला आहे।